महिलांची T20 विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. आता उत्सुकता आहे की कोणते संघ उपांत्य फेरीत दाखल होतील. अ गटातून ऑस्ट्रेलिया, भारत आणि साऊथ आफ्रिका आणि ब गटातून इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये अटीतटीचे सामने होणार आहेत. उद्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील महत्त्वाचा सामना या ठिकाणी ऐतिहासिक अशा ओव्हल मैदानावर, ओव्हल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. उद्याच्या सामन्यामध्ये हार जीत झाली तर इंग्लंडला फारसा फरक पडणार नाही, कारण 8 गुण मिळवून इंग्लंड यापूर्वीच उपांत्य फेरीत पोहोचलेलं आहे. आता खरी इंटरेस्टिंग बाब काय आहे तर उद्या जर न्यूझीलंडचा संघ यांनी इंग्लंडवर मात केली तर न्यूझीलंडचे 6 गुण होतील. सध्या वेस्ट इंडिजचे 6 गुण आहेत. वेस्ट इंडिज आपला शेवटचा सामना जर हारला तर वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये रन रेटचा प्रश्न येईल आणि रन रेटच्या जोरावर जे जातील ते उपांत्य फेरीत प्रवेश मिळतील. पण जर वेस्ट इंडिजने आपला शेवटचा सामना जिंकला तर वेस्ट इंडिज सरळ सरळ उपांत्य फेरीत जातील ब गटातून. म्हणजे ब गटातून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज जाऊ शकतील. परंतु जर उद्या न्यूझीलंड विजयी झाला तर गणितं बदलतील. न्यूझीलंडला आशा आहेत. भारताचा अटीतटीचा सामना आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. करोवा बरो अशी परिस्थिती आहे, कारण भारताचं स्थान आत्ता सुरक्षित नाही आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियावर भारताने मात करणं आवश्यक आहे. याबाबत आपण सगळा आढावा उद्या घेणारच आहोत. तुर्तास लक्ष आहे ते उद्याच्या मॅचकडे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड. इंग्लंडची आत्ताची कामगिरी पाहता उद्याच्या सामन्यामध्ये इंग्लंडचा विजय होईल असं वाटतंय, पण बघूया काय होतंय. यासाठी आपल्याला थोडीशी वाट पाहायला लागेल. हे ऐतिहासिक स्टेडियम आहे, ओव्हल तुम्ही पाहू शकताय. 1882 साली हे बांधलेलं आहे. 25,000 क्षमतेचं हे अतिशय जुनं स्टेडियम आहे, ऐतिहासिक स्टेडियम आहे. उद्याचा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे.